6 मित्रमैत्रिणींचा ग्रुप कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि आता शेवटचे वर्ष राहिले होते. नंतर मग सगळ्यांच्या वाटा वेगळ्या होणार होत्या. 6 परीक्षा संपल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून कोकण ट्रिपचा बेत आखला. आमच्या एका रोहिणी नावाच्या मैत्रिणीचं गाव कोकणात होतं, त्यामुळे चौकशी करून तिला आम्ही एक फार्म हाऊस बुक करायला सांगितलं. तिने तिच्या गावातल्या एका नातेवाईकाला सांगून सगळी सोय केली. एक फार्म हाऊस तर मिळालं, पण ते तिच्या गावापासून खूप लांब होतं आणि अगदीच जंगलात. पण आम्हाला शहरातल्या दगदगीच्या जीवनापासून थोडी विश्रांती, थोडा बदल हवा होता, म्हणून एक प्रकारे चांगलेच झाले. पण या ट्रिपनंतर सगळंच पालटणार होतं आणि आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळीच निघायचं ठरलं. रोहिणीकडे 4 व्हीलर होती, त्यातच जायचं नक्की झालं. मी कॉलेजमधून घरी आले, फ्रेश झाले आणि तितक्यात रोहिणीचा फोन आला. ती मला म्हणाली की तासाभरात मी 4 व्हीलर घेऊन तुझ्याकडे येते आणि मग सगळ्यांना पिकअप करू. तुझी तयारी झाली आहे ना? मी तिला म्हणाले, हो, बॅग वगैरे भरून रेडी आहे. तू आलीस की मिस्ड कॉल दे, मी लगेच बाहेर येईन. रोहिणी वेळेची अगदी पक्की होती. तिने सांगितल्याप्रमाणे अवघ्या तासाभरात ती आली आणि आम्ही निघालो. तिथून मग आमच्या बाकीच्या 2 मैत्रिणी आणि 2 मित्रांना पिकअप केलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. असे ट्रिपला जाण्याची ही काही आमची पहिली वेळ नव्हती, पण 6 दिवसांसाठी पहिल्यांदाच जाणार होतो. दुपारी 4:30च्या दरम्यान निघालो होतो आणि 11 पर्यंत पोहोचू असे वाटले. पण हायवे असूनही रस्ता इतका खराब होता की अगदी 30 ते 40च्या वेगात गाडी चालवावी लागली. त्यामुळे गावात पोहोचायला 1 वाजला. रोहिणीने तिथल्या केअरटेकरचा नंबर घेऊन ठेवला होता. गावात आल्यावर तिने त्याला फोन केला, पण फोनच लागत नव्हता. शेवटी मॅपवर त्या फार्म हाऊसचं नाव टाकून सर्च केलं आणि त्यानुसार पुढे जाऊ लागलो. ते फार्म हाऊस खरंच खूप दाट जंगलात होतं. इतरांचं माहीत नाही, पण मी तर इतक्या जंगलात पहिल्यांदाच आले होते. कच्चा रस्ता लागला होता. त्या मॅपच्या भरोशावर जात होतो खरे, पण माहीत नव्हतं की तो बरोबर आहे की नाही ते. पण तितक्यात त्या केअरटेकरचा फोन आला. त्याने आम्हाला नीट रस्ता सांगितला. तसे आम्ही पुढच्या 10 मिनिटात त्या फार्म हाऊसवर पोहोचलो. आत शिरलो तसे माझे लक्ष एका मोठ्या झाडाकडे गेले, जे त्या फार्म हाऊसला अगदी लागून होते. वेगळे जाणवले त्याकडे पाहून आणि नकळत मी तिथेच उभे राहिले. तितक्यात ते केअरटेकर काका तिथे आले आणि मला म्हणाले, इथे थांबू नकोस बाळा, आत चल. त्यांच्या आवाजाने मी पटकन भानावर आले आणि आत गेले. आम्ही सगळे फ्रेश झालो, जेवण केलं. खरं तर 9 ते 10 तासांच्या प्रवासामुळे मी दमून गेले होते, पण सगळे हट्ट करू लागले आणि सांगू लागले की इतक्यात कुठे झोपतेस, इथे झोपायला आली आहेस का? त्यांना जागरण करायचं होतं. मी शेवटी त्यांच्यासोबत पहिल्या रूममध्ये येऊन बसले. तितक्यात रोहिणी म्हणाली, चला आपण ट्रूथ अँड डेअर खेळू. तसे सगळे लगेच तयार झाले. पहिलाच डाव माझ्यावर आला आणि नकळत माझ्या तोंडून डेअर बाहेर पडले. तसे आमच्यातल्या रोहन नावाच्या मित्राने मला डेअरसाठी फार्म हाऊसच्या बाहेर जाऊन त्या झाडाजवळ 15 मिनिटं थांबून यायला सांगितलं. तेव्हा रात्रीचे 2 वाजून गेले होते. ते फार्म हाऊस, तिथला परिसर माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी नवीन होता. आता मात्र मला दिलेले ते चॅलेंज पूर्ण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मी फार्म हाऊसचा दरवाजा उघडून बाहेर आले. मिट्ट अंधार पसरला होता. त्या दारापासून ते झाड जवळपास 40 ते 50 मीटर लांब असेल. ते सगळे त्या दरवाजातूनच मला पाहत होते.
मी घाबरतच त्या झाडाजवळ चालत जाऊ लागले. फार्म हाऊसच्या त्या गेटजवळ असलेल्या एका लाईटचा प्रकाश त्या झाडावर पडत होता. त्यामुळे ते झाड त्या रात्रीच्या अंधारात अजूनच अक्राळ विक्राळ दिसत होतं. मी त्या झाडाखाली जाऊन उभे राहिले आणि त्या फार्म हाऊसकडे एकटक बघत राहिले. अगदी शांत वाटत होतं. फक्त अधूनमधून वाऱ्याची हलकीशी झुळूक आली की झाडांच्या पानांची सळसळ ऐकू यायची. माझं लक्ष सतत मोबाईलमधल्या वेळेवर होतं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. आता अजून फक्त 5 मिनिटं तिथे थांबायचं होतं. पण तितक्यात अचानक मला माझ्याच नावाने हाक ऐकू आली. मी झटकन मागे वळून पाहिले. तो आवाज मागच्या गडद अंधारातून आल्यासारखे भासले. मला वाटलं की माझी मस्करी तर करत नाही ना कोणी. पण माझ्यासोबत आलेले मित्र नक्कीच नव्हते, कारण गेले 10 मिनिटं मी त्या फार्म हाऊसकडे पाहतच उभी होते. या सगळ्या विचारात पुन्हा तशीच हाक ऐकू आली आणि माझ्या अंगावर भीतीने शहारे आले, कारण यावेळेस तो आवाज जणू माझ्या अगदी जवळून आला. मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर 15 मिनिटे कधीच झाली होती. मी तिथून धावतच आत आले. सगळे माझ्या हिमतीची दाद देऊ लागले. पण माझ्यासोबत जे घडलं ते सगळ्यांना सांगू की नको याचाच विचार करू लागले. जर सांगितले तर हे मला घाबरट समजतील, त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. पुढे आमचा तो खेळ तास 1.5 तास चालू राहिला. हळूहळू एक एक करत आम्ही त्या पहिल्या खोलीतच झोपून गेलो. मला जाग आली तेव्हा 3:40 झाले होते. घशाला कोरड पडली होती. मला रात्री उठून पाणी प्यायची सवय होती, त्यामुळे यात काही नवल नव्हतं. मी उठून आत किचनमध्ये पाणी प्यायला गेले. किचनचा लाईट लावला आणि वॉटर प्युरिफायरमधून ग्लासमध्ये पाणी घेतले. तिथेच उभे राहून पाणी पिऊ लागले. तितक्यात लाईट अचानक बंद झाला. मी एकदम दचकले आणि मागे वळले. पहिल्या खोलीतून येणाऱ्या पुसटशा प्रकाशात मला एक आकृती उभी दिसली आणि मी घाबरून जोरात किंचाळले. माझ्या आवाजाने सगळेजण उठून धावत आले. रोहिणीने येऊन पटकन लाईट लावला आणि मला विचारू लागली की काय झालं ओरडायला. मी मात्र काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला कसंबसं शांत केलं आणि बाहेरच्या खोलीत घेऊन आले. आता मात्र मी त्यांना त्या झाडाखालच्या प्रसंगाबद्दल सांगितले आणि काही वेळापूर्वी दिसलेल्या त्या आकृतीबद्दलही. पण ते मला समजावू लागले की असे काही नाहीये, तुझे भास आहेत फक्त. आम्हाला इथे आल्यापासून काहीच वेगळे वाटत नाहीये. पण या सगळ्यात रोहिणी मात्र अगदी शांत होती. मी तिच्याकडे पाहिले आणि सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. तशी ती म्हणाली, हो, ही बोलते ते असू शकतं, कारण लहानपणापासून मी या भागात हाकामारीबद्दल ऐकून आहे. ती सुरुवातीला आपल्या नावाने हाक मारते, बोलावते. आपण जर हाकेला प्रतिसाद दिला किंवा त्या आवाजाच्या दिशेने जरी पाहिले तर ती आपल्या मागे लागते. आणि मग तिचं असं बोलणं ऐकून मी हादरूनच गेले. म्हणजे ती हाकामारी आता माझ्या मागे लागली आहे. हा विचार येताच सगळं काही एकदम शांत झाल्यासारखं वाटलं. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी बोलत होत्या, पण मला त्यांचा आवाज येईनासा झाला आणि तितक्यात एक छद्मी हास्य कानावर पडलं. माझं सर्वांग शहारलं. ती हाकामारी तिच्या जगातून आता आपल्या जगात प्रवेश करते असे वाटू लागले, कारण मीच तिला तो मार्ग मोकळा करून दिला होता. काही वेळापूर्वी झाडाखाली उभी असताना जर मी मागे वळून पाहिले नसते तर इतकं सगळं घडलंच नसतं. मी सगळ्यांच्यात बसले होते, पण एका ग्लानीत एका वेगळ्याच आयामात जणू गेले होते.
पुन्हा तो आवाज कानावर पडला आणि जाणवलं की ते जे काही आहे ते माझ्या मागेच उभं आहे आणि कुठल्याही क्षणी माझ्यावर हावी होईल. वाटलं की मला आता कोणीतरी हलवून भानावर आणावं, नाहीतर माझे काही खरे नाही. तितक्यात रोहिणीने माझ्या खांद्यावर हात ठेवत मला जोरात हलवलं आणि मी शुद्धीवर आले. आजूबाजूला पाहिलं तर सकाळ झाली होती. म्हणजे मी 5 ते 10 मिनिटं नाही तर तब्बल 3-3.5 तास ग्लानीत होते. मला खूप थकल्यासारखं झालं होतं. तसे तर संपूर्ण कोकण फिरण्याचे प्लॅन तर खूप केले होते, पण त्या दिवशी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही. त्या केअरटेकर काकांना विचारायचे असे वाटले, पण नंतर आम्ही त्यांना काही विचारले नाही. एक दिवस आराम केला, पण ती दुसरी रात्र, ती रात्र असं काही भयानक अनुभवायला मिळेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. यावेळेस पाळी माझी नव्हती, तर आमच्या रोहन नावाच्या मित्राची होती, ज्याने मला त्या खेळात डेअर दिलं होतं. जेवण आटोपून आम्ही सगळे गाढ झोपलो होतो, पण त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. उठून पाहिले तर बेडरूमच्या खिडकीवर थाप पडल्यासारखी जाणवली. काही कळते ना कळते तोच त्याच्या नावाने एक हाक ऐकू आले, रोहन. कोण आहे हे पाहायला म्हणून तो उठला आणि खिडकीजवळ जाताच तीच भयान आकृती त्याला बाहेर उभी दिसली. बाहेरून येणाऱ्या प्रकाशामुळे त्या आकृतीचं भयानक रूप त्याच्या नजरेस पडलं. तीक्ष्ण नखं, विस्कटलेले केस, ज्यामुळे चेहरा आहे की नाही हे सुद्धा कळत नव्हतं. तो विचित्र आणि तितकाच भयान प्रकार पाहून तो सुद्धा जवळजवळ ओरडलाच आणि आम्हा सगळ्यांची झोपमोड झाली. त्याची अवस्था माझ्यासारखी झाली होती. आता मात्र रोहिणीने सांगितल्याप्रमाणे आम्हा सगळ्यांचा विश्वास बसू लागला होता की या जागेत नक्की काहीतरी आहे. आम्ही सगळे बोलत असतानाच त्या फार्म हाऊसची लाईट गेली. फक्त बाहेरून कुठून तरी हलकासा प्रकाश, तेवढाच काय तो आत येत होता, ज्यामुळे आम्हाला थोडंसं दिसत होतं. रोहिणीने त्या केअरटेकर काकांना हाक दिली, पण त्यांची खोली बाहेरच्या बाजूला असल्यामुळे त्यांना आवाज गेला नाही. म्हणून मग तिने त्यांना फोन केला, पण त्यांचा फोनही बंद. या सगळ्यात माझे लक्ष पुन्हा त्या खिडकीत गेले आणि मी जोरात किंचाळले. त्या खिडकीत एक विक्षिप्त चेहरा दिसला, जो आम्हालाच पाहत होता. मी ओरडतच म्हणाले की इथे थांबलो तर आपण जिवंत राहणार नाही. मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरू करत आम्ही सगळेच बाहेर धावत सुटलो, पण तितक्यात कोणीतरी म्हणाले, अरे रोहन कुठे गेला? मी एकदम दचकले. मनात नको नको ते विचार येऊ लागले, पण प्रसंगावधान राखत मी म्हणाले, मी आणि रोहिणी वरच्या मजल्यावर बघतो कुठे आहे का, तुम्ही तिघं खाली बघा. तसे ते धावतच खाली गेले. मी आणि रोहिणी त्याला वर शोधू लागलो. वरच्या मजल्यावर 3 खोल्या होत्या. आम्ही दोघेही दरवाजा उघडून पाहू लागलो, पण तो कुठेही दिसत नव्हता. तितक्यात मला अचानक पुन्हा आमच्या खोलीत जाऊन पाहावेसे वाटले, म्हणून मी तिथे गेले तर तो त्या खोलीत खिडकीजवळ उभा दिसला. पण फक्त उभा नव्हता, तर काहीतरी अभद्र बडबडत होता. त्याला असे अंधारात एकट्याला उभे पाहून माझी पावलं जागीच खेळली. पण रोहिणी हिंमत करून पुढे गेली आणि त्याला जोरात हाका मारत भानावर आणलं. तसा तो जणू कोसळलाच. आम्ही दोघांनी त्याला उचलून कसंबसं बाहेर आणलं. तितक्यात आमचे इतर मित्रमैत्रिणी आले आणि आम्हाला मदत केली. या सगळ्यात तो केअरटेकर कुठे कडमडला होता काय माहीत. त्याला काही सांगण्याच्या फंदात पडलो नाही. आमच्या बॅगा उचलल्या आणि थेट बाहेर पडलो. 4 व्हीलर काढली आणि त्या फार्म हाऊसमधून बाहेर आलो. जाताना एकदा माझे लक्ष त्या झाडाकडे गेले आणि मी तिथे पाहतच राहिले, कारण रोहन तिथे उभा होता. मी झटकन वळून गाडीत पाहिलं
तर रोहन आमच्या सोबतच होता, फक्त शुद्धीत नव्हता. मला काही कळेनासं झालं. मी सांगू लागले, त्या झाडाजवळ रोहन उभा आहे, बघा ना. पण रोहिणी मला शांत करत म्हणाली, तो रोहन नाही, तू तिथे पाहू नकोस. आपल्याला बोलवायला हा प्रकार घडतोय. रोहन आपल्या सोबत आहे, ती फक्त रोहनचं रूप घेऊन उभी आहे. मी तिचे बोलणे ऐकून सुन्नच झाले. आम्ही त्या फार्म हाऊस पासून खूप लांब आलो तसे रोहन शुद्धीवर आला, पण तो पुन्हा तसेच अभद्र बडबडत होता. तिथून आम्ही रोहिणीच्या गावी गेलो आणि ती रात्र तिथेच काढली. तो सगळा प्लॅन कॅन्सल करून दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी आलो. पण रोहनच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता. त्याला नक्की काय झालं आम्हाला काहीच कळू शकलं नाही. बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवून झालं. इतकेच नाही तर बाहेरचे उपायही करून झाले, पण त्याला जे वेड लागले ते लागलेच. मी या सगळ्यातून बाहेर पडले, पण तो अगदी आजही तसाच आहे. अगदी अभद्र बडबडत असतो. त्याच्या डोक्यावर इतका परिणाम झालाय की तो आता कोणालाही ओळखत नाही. त्या फार्म हाऊसवर नक्की काय होतं ते माहीत नाही, पण ते जे काही होतं त्यामुळे रोहन कायमचा मानसिक रुग्ण झाला.